घेऊन जातोय आमच्या कॉम्बॉक्स मध्ये अजय घरत सदाबहार समालोचक पुन्हा आपल्या तयारीमध्ये। धन्यवाद। शुक्रिया संदेश। स्वागत है एक बार फिर से सभी दर्शकों का। बुद्धिस्ट युवा मंच एसोसिएशन भिवंडी वाड़ा कल्याण शाहपुर तालुका आयोजित विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर प्रीमियर लीग 2026 में 7वां संस्करण है और आज टूर्नामेंट का दूसरा दिन है। ग्रुप बी के मैचेस आज खेले जा रहे हैं। बहुत ही इंपॉर्टेंट मैच जिसकी शुरुआत होने जा रही है। ब्लू स्टार्स वडपे बनाम 3 स्टार्स रॉयल्स। टॉस को जीता है 3 स्टार्स रॉयल्स के कैप्टन ने पहले बल्लेबाजी चुनी है। आज पहले बैटिंग करने वाली टीमें अच्छा कार्य भी कर रही है। 3 स्टार्स रॉयल्स की जर्नी यदि हम देखें तो 2 मैच अभी तक खेले हैं। ये उनका अंतिम ग्रुप मैच है और बहुत ही इंपॉर्टेंट मैच। एक मैच जीता है, एक मैच में हार मिली है और यदि इस मैच को जीतने में कामयाब हो जाते हैं तो कहीं ना कहीं प्लेऑफ्स के चांसेस उनके ज़रूर बढ़ जाते हैं। दूसरी तरफ ब्लू स्टार्स वडपे टीम ज़रूर निराशाजनक प्रदर्शन रहा है, लेकिन चुनौती अभी खत्म नहीं हुई है। भले ही दोनों मैच हारे हैं, लेकिन यदि इस मैच को जीतने में कामयाब हो जाते हैं और अगले मैच में यदि अशोक दादा 11 टीम जीत जाती है तो फिर कहीं ना कहीं 3 टीमों के पॉइंट्स लेवल हो सकते हैं और वहाँ पर फिर से मौका बन सकता है। लेकिन पहले उसके लिए इस मैच को ब्लू स्टार्स वडपे टीम को जीतना होगा, बाउंस बैक करना होगा। प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं। सचिन आए हैं ओपन करने के लिए, उनके साथ अनुज। सचिन ने कमाल की बैटिंग की थी पिछले मैच में। एकमात्र बल्लेबाज जिनके बैट से अर्धशतकीय पारी देखने को मिली है। 64 रन बनाए थे 20 गेंदों में दूसरे मुकाबले में। और अनुज जो इससे पहले हमने देखा था कि कहीं ना कहीं थोड़े लोअर डाउन द ऑर्डर आए थे बल्लेबाजी के लिए, उनको बैटिंग ऑर्डर में प्रमोट किया गया है। पहला ओवर लेकर राहुल। पहली गेंद रूम बनाया था, फॉलो किया, फ्लिक किया सीधे फील्डर के पास। फील्डर सफाई से फील्ड नहीं कर पाए थे, जिसका फायदा उठाया है बल्लेबाजों ने। एक तेज सिंगल पहली गेंद पर, खाता खुलता हुआ 3 स्टार्स रॉयल्स का। अलग अलग मैदानों पर इस टूर्नामेंट का आयोजन अध्यक्ष शैलेश गायकवाड़, उपाध्यक्ष अक्षय गायकवाड़, उनके सभी साथी जो हर साल मेहनत करते हैं इस टूर्नामेंट को आयोजित करने के लिए। बढ़िया गेंद, बाहरी किनारा और बैट्समैन का काम तमाम। आसान सा कैच विकेट कीपर के लिए। पहला झटका, कप्तान सचिन खाता भी नहीं खोल पाए इस महत्वपूर्ण मैच में। चौसठ रनों की पारी खेली थी, वही बल्लेबाज इस मैच में पहली गेंद पर आउट हो गया है। तो यह खेल बड़ा ही निराला है। कहते भी है क्रिकेट सबसे बड़ा लेवलर है। खिलाड़ी कितना भी बड़ा क्यों ना हो जाए, खेल से बड़ा कोई नहीं हो सकता है। निराश किया सचिन ने। राहुल के खाते में सफलता। नए बैटर यश गायकवाड़। लो फुल टॉस, उछाल दिया है गेंद को। फील्डर है पीछे, लेकिन फील्डर बने दर्शक और गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन। कोई मौका नहीं था फील्डर के पास डीप स्क्वेरिश मिड विकेट की दिशा में। तगड़ा प्रहार था बॉटम हैंड का इस्तेमाल करते हुए। लो फुल टॉस गेंद पर छक्का लगाना इतना आसान होता नहीं है, लेकिन बढ़िया टाइमिंग और ताकत का इस्तेमाल करते हुए सिक्सर से अपने पारी का आगाज करते हुए यश। एक और हवाई फायर, एक और छक्का। ये तो बिल्कुल ओवर पिच थी और यश जिस तरह के फॉर्म में है, उनके विरुद्ध इस तरह की गेंदबाजी करेंगे तो फिर यही हश्र होने वाला है। बैक टू बैक सिक्सेस। ऑन साइड को फेवर करते हुए तगड़े प्रहार कर रहे हैं यश गायकवाड़। भले ही सचिन 0 पर आउट हुए हैं, लेकिन यश अपना स्वाभाविक खेल खेलते हुए, किसी तरीके का कोई दबाव उनके ऊपर नजर नहीं आ रहा है। और दबाव आप गेंदबाज पर। इस बार धीमी गति की गेंद डाली थी, लेकिन दिशाहीन। वाइड गेंद। स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन 1 विकेट के नुकसान पर। 5-5 ओवर के मैचेस, पहले 2 ओवर्स पावर प्ले के, और पावर प्ले का फायदा उठाना चाहते हैं बल्लेबाज।
जिसमें कामयाब होते हुए नजर फिर से करीब पे हो। ये भी गेंद धीमी गति से डाली थी, फिर से काफी ऑफ स्टंप के बाहर। वापसी करनी होगी यहाँ पर राहुल मोरे को। ओहो, फुल टॉस, लेकिन फायदा उठा नहीं पाए हैं। फाइन लेग की तरफ खेलना चाहते थे, चूक गए, वहां पर हवा में बीट हुए। 22 के रूप में सिंगल आता हुआ, रन संख्या 16, एक विकेट के नुकसान पर। हर मैच में 70 के ऊपर स्कोर पहले बैटिंग करने वाली टीमों ने आज बनाया है। आज का कुल मिलाकर ये 5वां मैच है। इस बार फ्लिक किया गेंद हवा में, फील्डर है डीप स्क्वायर लेग पर। ओहो हो, आसान सा कैच ड्रॉप होता हुआ। ओवर थ्रो का भी एक और रन मिलेगा यहाँ पर। कुल मिलाकर 2 रन्स। थ्रो भी उतना सटीक नहीं था, विकेट कीपर ने किसी तरह से उस गेंद को पैर से रोका था, लेकिन डिफ्लेक्ट हुई गेंद और फिर से 1 रन, तो 2 रन इस गेंद पर। इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति। 3 स्टार्स रॉयल्स की दमदार शुरुआत मानी जा सकती है। भले ही 1 विकेट गिरा है, लेकिन स्कोर बहुत अच्छा है, 18 रन, 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। आज मौसम भी बहुत ही ज़बरदस्त है, क्रिकेट खेल के लिए बिल्कुल आदर्श परिस्थितियाँ। और सुबह से हम देख रहे हैं कि हवाएं बह रही है मैदान के ऊपर से। हवाओं का जो रुख है वो थोड़ा सा बदलता रहता है, कभी पूरब से पश्चिम की दिशा में, तो कभी पश्चिम की ओर से पूरब की तरफ भी हवाएं बहती है इस मैदान पर। थोड़ा खुला मैदान है, ऐसे में गेंद भी काफ़ी ट्रैवल करती है। बल्लेबाज अच्छे से कनेक्ट करते हैं तो बहुत दूर भी जाती है गेंद। और बाउंड्रीज हम देखते हैं कि बहुत लंबी नहीं है। बड़ा ही खूबसूरत मैदान है, हरियाली भी आपको नज़र आती है आउटफील्ड में। और ऐसे में बल्लेबाजों के लिए काफ़ी सारे रन्स यहाँ पर ज़रूर है, जो कि देखने को मिल रहा है। विकेट भी बहुत अच्छा खेल रहा है। सन्माननीय मिलिंद जाधव साहेबांनी पारितोषिक लावलंय यशसाठी। प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। यशसाठी एक सुवर्ण संधी आहे मिलिंद जाधव यांच्या माध्यमातून। यश गायकवाड 12 पर बैटिंग करते हुए, 3 पर खेल रहे अनुष, और अब गेंदबाजी के लिए निमेश शेलार। उनके भाई निकलेश बहुत अच्छा कार्य कर रहे हैं और निमेश की शुरुआत भी बड़ी अच्छी है। निकलेश को हमने देखा है दोनों मैचेस में मैन ऑफ द मैच रहे हैं, जो अशोक दादा 11 का प्रतिनिधित्व कर रहे हैं। निमेश शेलार ये भी काफ़ी अनुभवी खिलाड़ी है। बहुत धीमी गति से डाली थी गेंद, थोड़ी सी टर्न भी हुई। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, फ्लाइट दिया और चकमा दिया बैट्समैन को, बोल्ड, विकेट का पतन। बहुत बड़ा झटका, यश गायकवाड को लौटना होगा पेविलियन में। दूसरा विकेट गिरा है 3 स्टार्स रॉयल्स का, 18 for 2। जबरदस्त गेंदबाजी निमेश शेलार द्वारा, उनकी हिम्मत की दाद देनी पड़ेगी, क्योंकि यश गायकवाड बड़े बड़े शॉट्स खेल रहे थे, 2 छक्के जड़ चुके थे इस पारी में, और उनके विरुद्ध फ्लाइटेड गेंदबाजी निश्चित रूप से उसके लिए तो बहुत बड़ा जिगरा चाहिए। लेकिन फ्लाइट में उनको कहीं ना कहीं बीट किया, थोड़ा सा रूम बनाकर सामने लॉफ्ट करने का प्रयास कर रहे थे। गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी स्पिन हुई, लेग ब्रेक गेंद थी और जाकर टकराई है स्टंप्स पर। चेक वाफालीचे एक ज्येष्ठ खेळाडू रुपेश सांबरे यांची उपस्थिती झालेली आहे। आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम। APL मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपण व्यासपीठावर यायचंय। किट्टू आए हैं, हवा में गेंद, बढ़िया कोशिश विकेट कीपर की, लगभग स्लिप की दिशा में जाकर वो कैच लपकने का प्रयास हुआ था, थोड़े से दूर रह गए और बाल बाल बच गए किट्टू। इस तरह की गेंदबाजी बड़ी कम देखने को मिलती है कि टेनिस क्रिकेट के खेल में गेंदबाज लगातार गेंदों को फ्लाइट कराए, आमंत्रित कर रहे बड़े शॉट्स के लिए, अपने आप को बैक करते हुए गेंदबाज निमेश शेलार। अच्छी गेंदबाजी, 18 पर रुका हुआ है स्कोर 2 विकेटों के नुकसान पर। अगली गेंद, इस बार अगेंस्ट द टर्न स्लॉग हिट करने का प्रयास था, अब की बार भी सही तरह से कनेक्ट नहीं कर पाए। इस दफ़ा इनसाइड एज लगा था और अभी तक इस ओवर में कोई भी रन खर्च नहीं किया है निमेश शेलार ने, पूरी तरह से बांध कर रखा है बल्लेबाज किट्टू को। उससे पहले यश गायकवाड की चुनौती उनके सामने थी, उनका विकेट भी चटका चुके हैं।
दाहिने हाथ से ओवर द विकेट निमेश। अब की बार तगड़ा प्रहार, लॉफ्ट कर दिया है गेंद को लॉन्ग ऑन की दिशा में, गेंद सीमा रेखा के बाहर, झन्नाटेदार सिक्सर। ये उनका पहला छक्का और पहले रन्स भी है इस मैच में। खाता खोला है उन्होंने सिक्सर के चलते। टीम का स्कोर उछलता हुआ 24 रन 2 विकेटों के नुकसान पर। हल्की सी गेंद जरूर टर्न हो रही है, लेकिन अब की बार सिर को बिल्कुल स्थिर रखते हुए सामने खेला। इससे पहले कहीं ना कहीं मिड विकेट की तरफ खेलने को देख रहे थे। कनेक्शन लाजवाब था, ताकत थी स्ट्रोक में, टाइमिंग गजब की, और 6 रन्स। ओवर की आखिरी गेंद लेकर निमेश, और इस बार पुल कर दिया है गेंद को। एक और दमदार शॉट, शॉट में है दम, रन्स मिलेंगे मैक्सिमम। एक और छक्का। तीस रन 2 विकेटों के नुकसान पर। ये मंच का नज़ारा आप देख सकते हो। माननीय श्री दिलीप जाधव साहब मंच पर उपस्थित है, ग्राम विकास अधिकारी, और खुद ज़बरदस्त क्रिकेट खेल चुके हैं, रेगुलर क्रिकेट लोनार टीम के लिए। आजकल 40+ क्रिकेट खेलते हैं। आणि सोबतच आपण पाहतो की सतीश वागचौरे आहेत आणि त्याचबरोबर सर्व आमचं VIP डाईज तुम्ही पाहतायत। उपाध्यक्ष अक्षय गायकवाड, काल देखील याच वेळामध्ये त्यांची उपस्थिती झाली होती आणि आज देखील अगदी हजेरी लावण्याचं काम केलं। 2 दिवस त्यांनी मेहनत भरपूर घेतली आहे। 2 महिने या स्पर्धेसाठी अफाट मेहनत आहे अजय घरत। जी हाँ, इसमें कोई संदेह नहीं है। आज के जो 4 टीमें खेल रही है ग्रुप बी में, सूर्या फाइटर्स, ब्लू स्टार्स वर्ड पे, 3 स्टार्स रॉयल्स और अशोक दादा 11। इसमें से अशोक दादा 11 ने 2 में से 2 मैचेस जीते हैं। सूर्या फाइटर्स ने 2 खेले हैं, 1 जीता है, 1 में उनको हार मिली है। 3 स्टार्स रॉयल्स की भी वही कहानी है, 1 जीत 1 हार। ब्लू स्टार्स वर्ड पे का खाता खुलना बाकी है। तेज तर्रार गेंद, वाइड यॉर्कर। ड्राइव करना चाहते थे बल्लेबाज, लेकिन पूरी तरह से चूक गए अनुष। राहुल का ये दूसरा ओवर। इस बार शफल करते हुए फ्लिक करना चाहते थे, फिर से बीट हुए हैं। लगातार दूसरी डॉट डिलीवरी। अभी तक टोटल तो बड़ा अच्छा नज़र आ रहा है। हालांकि पिछले ओवर में भी पहली 4 गेंदों पर कोई रन नहीं बना था, लेकिन उसके बाद पलटवार किया किट्टू ने। बैक टू बैक 2 छक्के जड़ चुके हैं इस समय नॉन स्ट्राइकर से इन पर। अनुष थोड़ा सा इम्प्रोवाइज क्रिकेट खेलने की भी कोशिश करते हैं। देखना विकेट कीपर वहाँ पर अंपायर से क्या चर्चा कर रहे हैं। एक तो शॉर्ट फाइन लेग रखा गया है, बैकवर्ड स्क्वायर लेग सर्कल के अंदर है, शायद वो डीप स्क्वायर लेग का खिलाड़ी है, उसके बारे में चर्चा हो रही थी। तेज ड्राइव, बॉलर फॉलो थ्रू में रोक नहीं पाए हैं। पीछे हालांकि प्रोटेक्शन है, 1 रन मिलेगा। इस ओवर में बनने वाला ये पहला रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन 2 विकेटों के नुकसान पर। ब्लू स्टार्स वर्ड पे और 3 स्टार्स रॉयल्स के बीच में चलता हुआ ये मैच, और ब्लू स्टार्स वर्ड पे टीम को अपनी चुनौती बरकरार रखनी है, तो ये मैच किसी भी हाल में जीतना पड़ेगा। 3 स्टार्स रॉयल्स मुकाबला जीतती है तो उनके चांसेस बढ़ जाते हैं प्लेऑफ्स के लिए क्वालिफाई करने के। अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट। इस बार खड़े खड़े लॉफ्ट किया है, ऊंचाई तो है, क्या दूरी मिलेगी? फील्डर गेंद के नीचे और बैट्समैन का काम यहां पर तमाम। जबरदस्त कैच, बिल्कुल बाउंड्री लाइन के नजदीक, विकेट गिरता हुआ तीसरा।
गए थे, ओवर थ्रो हुआ है। ओहो, यहाँ पर मौका जरूर था लेकिन फिर से निशाना चूक गया है। भागम भाग मची हुई है मैदान में। चौथे रन की कोशिश में बल्लेबाज, अभी भी रनआउट का मौका और रनआउट होते हुए नीलेश। लेग बाइज का इशारा अंपायर द्वारा, लेकिन ये लालच जो कि बहुत ही खूबसूरत और बुरी बला होती है, यहाँ पर लालच में आ गए। 3 रन मिल गए थे जहां पर 1 रन बनना मुश्किल था, फिर भी चौथे रन का प्रयास किया गया और नीलेश आउट होकर पेविलियन में लौटते हुए 34 पर 4। खाता भी नहीं खोल पाए। 3 रन जो लिए गए हैं वो लेग बाइज के जरिए मिले हैं। इसी तरह से विकेटें गिरती जाएंगी तो फिर रनों पर भी अंकुश कहीं ना कहीं लग सकता है, जो कि लगा भी है इस ओवर में। पहले 2 ओवर में 30 रन थे स्कोरबोर्ड पर, इस ओवर में 4 रन आए हैं। 2 खिलाड़ी आउट हो चुके हैं। संदेश नए बल्लेबाज। गेंदबाजी में शुरुआत करते हैं संदेश। मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करते हैं, ऑलराउंडर है। क्रीज के कोने से फुल टॉस स्विंग किया ऑन साइड में, फील्डर बाउंड्री पर, जबरदस्त कैच। व्हाट एन आउटस्टैंडिंग कैच दैट इज। अद्भुत, अकल्पनीय, अविश्वसनीय, और बैट्समैन आउट। लाजवाब कैच निमेश द्वारा। प्रेजेंस ऑफ माइंड उनका देखते ही बनता है। शरीर का संतुलन उन्होंने जिस तरह से बरकरार रखा, काबिले तारीफ। इस टूर्नामेंट का सबसे बेहतरीन कैच अभी तक का इसे कहा जाए तो इसको कहीं ना कहीं वो गलत नहीं होगा। बहुत ही खूबसूरत कैच। 34 पर लगा है 5वां झटका 3 स्टार्स रॉयल्स को। 3 ओवर की समाप्ति। नक्कीच येणाऱ्या फलंदाजीमध्ये शैलेश गायकवाडचं येणं बाकी आहे आणि व्यासपीठावर त्यांच्याच नावाची चर्चा सध्या होत आहे. कितव्या क्रमांकावर येतील मैदानामध्ये अजय घरत, हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. शैलेश गायकवाड कहीं ना कहीं जो अन्य बल्लेबाज है उनको थोड़ा सा वो आगे भेज रहे हैं, प्रमोट कर रहे हैं, लेकिन बल्लेबाज निराश कर रहे हैं। विकेटें काफ़ी तेज़ गति से गिर रही है। विकेटों का पतझड़ कहीं ना कहीं देखने को मिल रहा है। पिछली 3 गेंदों पर 3 बल्लेबाज आउट हुए, तो पारी को स्थिरता देना बहुत ही ज़रूरी है। एक अच्छा टोटल यहाँ से बनाना है तो 3 ओवर में 34 रन स्कोरबोर्ड पर 5 विकेटों के नुकसान पर। और मुझे लगता है कि कहीं ना कहीं 8वें नंबर पर शायद शैलेश गायकवाड़ आ सकते हैं यदि यहाँ से विकेट गिरता है तो। नए ओवर लेकर गेंदबाज कृष्णा तैयार होते हुए। पिछले मैच में अच्छी गेंदबाजी की थी कृष्णा ने। सभी गेंदबाज महंगे साबित हुए थे लेकिन कृष्णा का ओवर इकोनॉमिकल रहा था। स्ट्राइक अनुष के पास, सलामी बल्लेबाज। पहले खेलना चाहते थे, फिर देखा कि काफ़ी बाहर है, जाने दिया वाइड। अतिरिक्त रन मिलेगा। स्कोर बढ़ता हुआ 35 रन 5 विकेटों के नुकसान पर। और इस बार ऑन साइड में उठाने का प्रयास, बिल्कुल भी गेंद के लाइन में पहुंच नहीं पाए थे। अंधाधुंध तरीके से बल्ला चलाया गया था, बिना सोचे समझे खेलने की कोशिश। लाइन ऑफ अटैक एक गेंदबाज के लिए काफ़ी महत्वपूर्ण रहता है और ऑफ स्टंप के बाहर खिलाने की कोशिश नजर आ रही है, लेकिन इस बार स्टंप्स की तरफ जाने का प्रयास फ्लिक किया है। अच्छा शॉट जरूर, उतनी ही शानदार फील्डिंग डीप मिड विकेट पर। ओहो, ओवर थ्रो, बैकअप अच्छा है। 1 ही रन पर संतुष्ट करना पड़ेगा अनुष को। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 36 रन 5 विकेटों के नुकसान पर। पावर प्ले का अच्छा फायदा उठाया था बल्लेबाजों ने। पहले ओवर में 18 रन आए थे, दूसरे ओवर में 12 रन आए थे, लेकिन पावर प्ले समाप्त होने के बाद कहीं ना कहीं 3 स्टार्स रॉयल्स की जो गाड़ी है वो रिवर्स गियर में चली गई है। नए बैटर के पास स्ट्राइक। लॉफ्टेड शॉट, कमाल का स्ट्रोक, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर डिपॉजिट किया है गेंद को। शानदार छक्का।
वाले मैचेस में हमने देखा है कि आउटफील्ड में काफ़ी गेंदें उन तक गई है और अच्छा कार्य कर रहे हैं आउटफील्ड में। इस मैच में एक ज़बरदस्त कैच भी लपक चुके हैं। स्कोर बढ़ता हुआ 43 रन, 5 खिलाड़ी आउट। ओवर नंबर 4 का खेल प्रगति पर। अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार बहुत ज़्यादा शफल करते हुए शॉट बनाने का प्रयास, इम्प्रोवाइज क्रिकेट खेलने की कोशिश। अनुष डटे हुए ज़रूर है, ओपन करने आए हैं। 8 गेंदें अभी तक खेली है लेकिन कुछ खास बल्लेबाजी नहीं कर पाए हैं, केवल 5 रन बनाए हैं। काफ़ी सारी उम्मीदें हैं उनसे। बल्ला तेज़ गति से घुमाते हैं लेकिन संपर्क बनाना पड़ेगा अच्छे रन्स बनाने के लिए। इस बार सीधे फील्डर के पास, लेकिन बाली उसको कैच नहीं कर पाए। एक और रन ओवर थ्रो के जरिए 2 रन्स मिलेंगे यहाँ पर। अनुष को जीवन दान मिला है और इसके साथ ही एक और अच्छा ओवर समाप्त होता हुआ। 4 ओवर की समाप्ति पर स्कोर 45 रन, 5 विकेटों के नुकसान पर। नेक्स्ट मैच ग्रुप बी का अंतिम मुकाबला सूर्या फाइटर्स बनाम अशोक दादा 11। दोनों टीमों के कैप्टन से रिक्वेस्ट है टॉस के लिए आपको आना है। स्कोर 45 धावा। चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या प्लीज, जास्त वेळ खर्च करू नका। बॅट बदलायची आहे कदाचित तिकडे फलंदाजाला। आधुनिक क्रिकेट आहे, एका फलंदाजाकडे 3-3 4-4 बॅट्स देखील असतात। पूर्वीचा काळ फार वेगळा होता, एका टीमकडे एकच बॅट असायची किंवा ती देखील नसायची। ज्या संघाची स्पर्धा असेल त्याच संघाची बॅट घेऊन खेळ व्हायचा। भरपूर बदल झालेला आहे क्रिकेटच्या खेळामध्ये आणि निसर्गाचा नियमच आहे परिवर्तन। येणाऱ्या कालावधीमध्ये ही स्पर्धा आपल्याला डे नाईट देखील पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे, कदाचित पुढच्याच वर्षी। मात्र डे फॉर्मॅटमध्ये देखील अफलातून आयोजन आहे। 7वं पर्व APL 45 ला 5, 4 षटकांचा खेळ संपलाय। 3 स्टार्स रॉयल संघ प्रथम बॅटिंग करत आहे ब्लू स्टार्स वडपे संघाविरुद्ध। ब्लू स्टार्स वडपे संघाची गोलंदाजी कुठेतरी चिंताजनक राहिली होती पहिल्या 2 सामन्यांमध्ये, पण या मॅचमध्ये बऱ्यापैकी कामगिरी आत्तापर्यंत तरी गोलंदाजांनी केले। ज्या पद्धतीनं कमबॅक केलं, विशेषतः मागच्या 2 ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी केली। शेवटचं षटक जबाबदारी असणार आहे विजय चंदनेच्या खांद्यांवर। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नयन, एक षटकार ठोकलेला आहे, 7 वर खेळतोय, 2च बॉलचा सामना केलाय। अनुषनं देखील 7 धावा बनवल्यात, परंतु 9 चेंडूंचा सामना आत्तापर्यंत त्याने केलाय। काहीशी स्लो इनिंग्स त्याची राहिली आहे। फिल्डिंगमध्ये थोडासा बदल करत असताना विजय चंदने डीप पॉईंटला त्याने प्रोटेक्शन घेतलं। एक लॉंग ऑफ आहे, बॅकवर्ड पॉईंट आणि शॉर्ट थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये। ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन आहे आणि एक डीप स्क्वेरिश मिड विकेट। फुल टॉस लॉफ्ट केलाय, जबरदस्त प्रहार, बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे, उत्तुंग षटकार। स्टार्स रॉयल्स संघाच्या 50 धावा कंप्लीट होत आहेत, 51 धावा फलकावर लागत आहेत। पुढचा बॉल राऊंड द विकेट, यावेळेला इनसाइड आउट ड्राईव्ह करायचा होता। बॅटची बॉटम एज, वेगानं बॉल पोहोचलाय फिल्डरकडे, शॉर्ट थर्डमॅनला थ्रो केला गेला नाही। तिकडे खरं तर धावचीची संधी निर्माण होत होती, परंतु चान्स घेतला नाही फिल्डरने। कदाचित ओव्हर थ्रोची त्याला भीती होती। एक धाव मिळाली, धावसंख्या 52 या आकड्यावर जाऊन पोहोचले। थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल, कारण आता डावखुरा फलंदाज समोर असेल। ऑन साईडला 5 फिल्डर्स, ऑफ साईडला 4, अशा प्रकारची व्यूहरचना आहे क्षेत्ररक्षणाची। विजय चंदने महत्त्वाचा खेळाडू आहे, परंतु कुठेतरी थोडासा ऑफ कलर जरूर राहिला आहे आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये। जागा बनवली आहे, ऑन द राईज ड्राईव्ह करत असताना चांगला फटका आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला, मात्र तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळताना दिसते। सिंगलच्या जोरावर धावसंख्या 53, 53 धावा, शेवटचे 3 बॉल्स बाकी।
पुढील सामन्याच्या टॉसकरिता सूर्या फायटर्स आणि अशोकदादा 11 दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. विजय चंदने वन्स अगेन राईट आर्म अराउंड द विकेट. अँगल डिलिव्हरी, चांगला बॉल, बीट केलं बॅटरला. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता नयनचा. सुरुवात खराब होती या षटकाची. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, तो फुलटॉस बॉल होता. मात्र तदनंतर चांगली लाईन आणि लेंथ मेंटेन करत असताना गोलंदाज विजय चंदने आपल्या नावलौकिकाला साजेशी गोलंदाजी करण्याचा त्याचा प्रयत्न आता दिसतोय. पुढचा बॉल, यावेळेला पावलांचा वापर, ऑन द राईट, चांगला ड्राईव्ह आहे, बरोबर गॅपमध्ये, सुरेख फटका, बॉल सीमा पार, धाव मिळतील 4. नयन प्लेसमेंट लाजवाब होतं आणि काय टायमिंग पाहायला मिळालं. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवटचा बॉल येतोय. पुन्हा पावलांचा वापर, यावेळेला हवाई हल्ला आणि बॉलला फेकलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार, षटकारानं डावाची सांगता करत असताना फलंदाज नयन जबरदस्त फिनिशिंग टच त्याने दिलाय ह्या इनिंग्सला. एकूण धावसंख्या आपण बघतोय 63 धावा आणि टार्गेट असेल सामना जिंकण्याकरिता 3 स्टार्स रॉयल्सनं ठेवलेलं आहे ब्लू स्टार वडपे संघासमोर 64 धावांचं. 64 टू विन. नक्कीच तुम्ही आपल्या टीम मॉनिटर पाहू शकता. प्रशांत नारा वडोलीचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, त्यांना तुम्ही पाहताय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, शेवटचा मॅच आजच्या दिवसातील. अशोकदादा 11 डोहले टीमचे कॅप्टन, आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. आणि सूर्या फायटर्स टीमचे कॅप्टन सिद्धोधन जाधव फॅम टीम, आणि त्याचबरोबर एका बाजूला विनोद थोरात फॅम टीम. बिग मॅच, बिग फाईट यानंतर पाहायला मिळेल. कॅप्टनने पोचायचं आहे टॉस बॉक्समध्ये. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. आजच्या दिवसातील एक शेवटचा मॅच यानंतर अशोकदादा 11 ढोले टीम संघाने 2 मध्ये 2 मॅच जिंकलेल्या आहेत. तर 2 मध्ये 1 मॅच जिंकली आहे सूर्या फायटर्स टीमने. इथून सूर्या फायटर्स जर संघ जिंकतो इथून तर ते देखील नक्कीच सुपर 4 मध्ये जाण्याची तयारीमध्ये असतील. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. कॅप्टन अजूनही पोचलेले नाही आहेत. ऑलरेडी आयोजकांनी सांगितलेलं आहे जो कॅप्टन असेल त्या कॅप्टनला पेनल्टी दिली जाईल. दोन्ही संघटक आपण या तोरा करा आणि दोन्ही संघाचे संघटक जर टॉस बॉक्समध्ये हजर झाले नाही तर कदाचित षटकामध्ये कपात केली जाईल. सामना देखील कमी षटकांचा खेळवला जाईल. हो टू संदेश पाटील. चांगला उल्लेख केला आपण सुभाष धुमाल, कारण की वेळेवर टॉस होणं फार महत्त्वाचं आहे. पाहुणे उपस्थित आहेत, पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. महेश जाधव टीमचे कॅप्टन सूर्या फायटर्स टॉस बॉक्समध्ये पोचायचे आहे आपण. त्याचबरोबर अशोकदादा 11 ढोले टीम. चला कॅप्टन, दोन्ही कॅप्टन अजूनही आलेले नाही आहेत, लक्षात घ्या. राहू दे, घ्या, 1 ओव्हर नका कम करू. 5 ओव्हरची मॅच बरोबर होईल. द ग्रेट लेजेंड क्रिकेटर महेश जाधव, बांबू या नावाने भरपूर फेमस वाडा परिसरातील उत्कृष्ट क्रिकेटपटू, एक लेजंड क्रिकेटर आहे. तो कॅप्टन म्हणून आपण पाहतोय. सूर्या फायटर्स संघासाठी खूप चांगला खेळ आहे सकाळपासून. आणि दुसऱ्या बाजूला अशोकदादा 11 ढोले टीमचे कॅप्टन सूरज थोरात आपल्यासोबत आहेत. तर मी उपस्थित या व्यासपीठावर पाहुण्यांना नम्र विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. खास करून प्रमोद थोरात आणि त्याचबरोबर पाहुणे
सन्माननीय दिलीप दादा जाधव यांना विनंती करतो की आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. पुन्हा आपण ग्रामसेवक यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आजच्या दिवसातील शेवटचा मॅच आहे आणि बिग फाईट नक्कीच होईल हीच अपेक्षा आहे. फक्त टॉसचा निर्णय घेऊया आपण. टेल कॉल केलेला आहे, आलेला आहे हेड. थँक्यू साहेब, बसून घ्यायचं आहे आपण. फक्त एक निर्णय फक्त सांगायचा आहे आपण. महेश नाणेफेकी जिंकले, निर्णय काय असेल? फलंदाजी करणार. आपल्या संघासाठी शुभेच्छेत. शुभेच्छा सूरज. थोडा टॉस झालेला आहे. सूर्या फायटर्स टीमचे कॅप्टन महेश जाधवने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅक टू कॉम्बॉक्स. शुभा धुमाल. धन्यवाद. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. आणि हा चौकार पाहायला मिळतोय. आव्हान 64 धावांचा आहे. 64 लक्षाचा पाठला करताना ब्लू स्टार वडपे संघ आपण पाहतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 5 धावा. पहिल्या डावामध्ये 3 स्टार्स रॉयल संघाने आपल्या धावपलीवर 63 धावा जोडलेल्या आहेत. 5 षटकांमध्ये 5 गाड्यांच्या मोबदल्यात आणि 64 धावांचं आव्हान टार्गेट इथे मात्र सेट केलेलं आहे. सर्व जोडी मैदानामध्ये विजय चंद्रन विथ निमेश शेलार, तर बॉलिंग ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज संदेश गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इनसाइड आउट. सुरेख फाटका अगदी या कवरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. डीप कवर रिझल्टमध्ये शतक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. अखेर डीप कवरला चेंडू अडवला गेलेला आहे. चांगलं शतरक्षण पाहायला मिळतं. मात्र 3 धावा घेण्यापासून रोखू शकला नाही फलंदाजांना. ब्लू स्टार वडपे संघाची धावसंख्या या 3 धावेने पोहोचते ते 8 वर. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये सेकंडला सामना आपण पाहतोय 3 स्टार रॉयल्स विपक्ष ब्लू स्टार वडपे या 2 संघामध्ये. विवेक गायकवाड साहेबांची उपस्थिती झालेली आहे ते कांबेगावचे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर. इथे मात्र अतिरिक्त काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतोय इम्प्रेस फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे प्रॉपर टायमिंग साधता आलं नाही. आज धुमाल विजय चंदने देखील भरपूर निराश केलेला आहे. नक्कीच जसं नाव आहे तसं खेळ त्याचा पाहायला मिळाला नाही. पुन्हा एकदा इम्प्रेस फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील टायमिंग खरं तर प्रॉपर साधता आलं नाही. वारंवार इम्प्रेस फटका खेळण्याचा प्रयत्न संदेश विजय चंद्रने करत आहे. नक्कीच विशाल दादा देखील उपस्थित झालेले आहेत पारिवलीचे. ते देखील सांगत आहेत की कुठेतरी या महत्त्वाच्या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग होणं फार महत्त्वाचं आहे. एक मोठी इनिंग अपेक्षित आहे बंधूच्या माध्यमातून. ब्लू स्टार संघ आपण पाहतोय या अगोदर 2 सामने खेळले आहेत. दोन्ही सामने या संघाने गमावले आहेत. खरं तर खराब क्षेत्ररक्षण या संघाचं खराब फलंदाजी देखील या संघाची पाहायला मिळाले आहे. टीम मिटिंग करायचं नाही, कारण यानंतर आपल्याला आणखीन सामना खेळवायचा आहे. आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल. पहिल्या षटक समाप्ती झाली आहे. पहिल्या षटक समाप्तीनंतर ब्लू स्टार वडपे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद 8. 64 लक्षाचा पाठलाग करताना इथून आपण विचार केला तर अजूनही 9 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटक समाप्त 9 धावा धावपलीवर पाहायला मिळत आहेत. P1चं पहिली षटक समाप्तीनंतर धावसंख्या 9, ज्यामध्ये आपण बघितलं तर 2 अतिरिक्त धावा लेग बॅच रूपाने आलेल्या आहेत. आणि आता पण दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सचिन बॉलिंग मार्ग होतो या दूरवरच्या टोकाकडून. 3 क्षेत्ररक्षक ऑल्टरमध्ये, इतर क्षेत्ररक्षक वर्तुळामध्ये पाहायला मिळतात, ज्यामध्ये बेस सेफमध्ये क्षेत्ररक्षक मागे थंडमॅन फाईन लेग तैनात केला गेला आहे. पॉईंट थोडंसं बॅकवर्ड आपण पाहतोय. त्यानंतर आपण पाहतोय डीपमध्ये लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ तैनात केला गेला नाही. सचिन यॉर्करलँडचा चेंडू अगदी बुंद्यात चेंडू हाताळला होता. कव्हर रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. बुद्धिस्ट युवा मंच असोसिएशन भिवंडी वाडा कल्याण शहापूर तालुका आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026चं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. या स्पर्धेचा आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील सामना आपण पाहतोय 3 स्टार
रॉयल्स विपक्ष ब्लू स्टार वडपे या दोन संघामध्ये. गोलंदाज सचिन दूरच्या टोकावरून पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रायडा मुर्दस्टम. इथे अतिशय चांगला चेंडू पूर्णपणे बीट करताना आपण पाहतो फलंदाजाला. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. सचिन जणू की एखादा कॉईन तिथे ठेवला गेल्यानंतर त्या कॉईनवर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे बरोबर बॅटवर चेंडू घेता आला नाही. पॉइंट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. ब्लू स्टार वडपे संघाची धावसंख्या 11वर पोहोचते. गोलंदाज सचिन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी सामनागर फलंदाज विजय. एक धाव इथे देखील पूर्ण केली जाते. लेगबाजचा इशारा पंचांकडून येतोय. धावसंख्या 12 धावा आपण पाहतोय. 64 लक्षाचा पाठलाग ब्लू स्टार वडपे संघ करतोय. आणि दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. एका चौकाराचा अपवाद वगैरे तर मोठा फटका खेळता आलेला नाही या इनिंगमध्ये. बॅकला जाऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न. फायनल रिझनमध्ये चेंडू जातोय. कुठल्या प्रकारची धाव भीती घेता येणार नाही. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 12 धावा. इथे हुक केलेला आहे. कंट्रोल हुकचा फटका आपण पाहतोय. दोन धाव फलंदाज पूर्ण करतात. मोठ्या फटक्यांची खरं तर आवश्यकता आहे कारण एकेरी दुहेरी धावेने काहीच साध्य होणार नाही. ब्लू स्टार वडपे संघ आपण पाहतोय 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर जोडली गेलेली आहे ती 14 धावा. इथून आपण बघितलं तर अजूनही 18 चेंडूचा खेळ शेष आहे. 3 षटकाचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये तब्बल 50 धावांची आवश्यकता आहे. अर्धशतकाची आवश्यकता आहे. मित्रांनो आज 8 जानेवारी खरं तर आज जागतिक धम्मध्वज दिन आहे आणि या जागतिक धम्मध्वज दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जगाला प्रज्ञाशील आणि करुणेची ओळख करून देणाऱ्या महान ध्वजाला वंदन असणार आहे. खरं तर या ध्वजामध्ये आपण विचार केला तर जरंग आपण मध्ये निळा रंग शांती प्रेमाचं प्रतीक आहे. पिवळा रंग तेज आणि उत्साहाचं प्रतीक आहे. लाल रंग शौर्य आणि साहसाचं प्रतीक आहे. पांढरा रंग शुद्धता आणि निर्मलता यांचं प्रतीक आहे. केसरी रंग त्याग आणि करुणेचं प्रतीक आहे. 8 जानेवारी जागतिक बौद्ध धम्म दिन आणि या दिनाच्या सर्वांना पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन कमिटीच्या माध्यमातून या बौद्ध पंचशील धम्मध्वजाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. कारण आज 8 जानेवारी आहे आणि आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश येतोय बॉलिंग ट्रॅकवर. 2 षटके संमत धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 14 धावा. आपण पाहतोय विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 हे दिमागदार आयोजन. दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये सेकंडला सामना आपण पाहतोय 3 स्टार रॉयल्स विपक्ष ब्लू स्टार वडपे या दोन संघामध्ये. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल आणि डबलने धावफलक अलताडलेला आपण पाहतो. मोठ्या फटक्यांपासून खरं तर ब्लू स्टार वडपे संघाच्या फलंदाजांना 3 स्टार रॉयल संघाच्या गोलंदाजांना वंचित ठेवलेलं आहे. मोठ्या पॅक्टरीचा वापर करू दिला नाही. डोकं वर करण्याची आत्तापर्यंत संधी दिलेली आहे. एक चौकाराचा अपवाद वगळला तर एकही मोठा फटका इनिंगमध्ये पाहायला मिळाला आणि म्हणूनच पूर्णपणे पिछाडीवर हा संघ पाहायला मिळतोय. फुलटा चेंडू इथे मात्र फायदा याचा देखील उचलता आला नाही. झेल आणि समाप्त फलंदाजाचा खेळ. वडपे संघाला पहिला हादरा बसतो या फलंदाज निमेश शेलारच्या रूपाने.
पहिला फलंदाज बहादूर फलंदामध्ये परतताना आपण 15 धावसंख्येवर आणि आता मात्र नवीन फलंदाज रोहित बाले येतोय. मजबूत देहइष्टीचा हा फलंदाज मात्र देहइष्टी मजबूत पाहायला मिळते, मात्र मजबूत फटके तगडे फटके या फलंदाजाच्या बॅटमधून आत्तापर्यंत पाहायला मिळाले नाहीत. या सामन्यामध्ये त्याच्याकडून अपेक्षा असणार आहे. फील्डमध्ये परिवर्तन केलं जातोय. रोहित बालेसाठी एक क्षेत्ररक्षकाचा मध्ये मिड ऑफ रिझनमध्ये बोलवण्यात आलेलं आहे. स्विंग अँड मिस इथे मात्र दिशेमध्ये देखील भटकताना गोलंदाज पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा वाईट येतोय. 51 धाव, धावसंख्या 16 धावा. सुरू असलेला सामना आपण 3 स्टार रॉयल्स विपक्ष ब्लू स्टार वडपे या दोन संघामध्ये. आणि यानंतर आपण सामना पाहतो शेवटचा सामना सूर्या फायटर्स विपक्ष अशोकदादा 11. यावेळेला मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. एक मारा लेकिन शॉलेट मारा. वा बाई वा. धाव मिळतील 6. थोड्याच वेळात सन्माननीय निलेश गुरव साहेबांचं शुभागमन होणार आहे. काही क्षणातच APL या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता त्यांची उपस्थिती होणार आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. तर नुकताच त्यांचा वाढदिवस देखील आपण साजरा केला होता. 6 जानेवारी निलेश गुरव साहेबांचा वाढदिवस आणि त्यांचं थोड्याच वेळात तिथे आगमन होणार आहे. यावेळी मात्र सुरेख फटका आणि चिरून निघून जाते बॅकवर्ड स्कोलेकच्या रिझनमधून सीमा पार. आणखीन एक षटकार. आहे ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये पाहायला मिळतो. यानंतर आपण मित्रांनो सामना पाहणार होतो आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना सूर्या फायटर्स विपक्ष अशोकदादा 11 या दोन संघामध्ये. ग्रुप A मधील जर स्थिती जाणून घ्यायची झाली तर सूर्या फायटर्स संघाने 2 सामने केले आहेत, 1 विजय 1 पराभव. ब्लू स्टार वडपे संघाने 2 सामने केले आहेत, दोन्ही पराभव. 3 स्टार रॉयल संघाने 2 सामने केले आहेत, याच्यामध्ये 1 विजय 1 पराभव. आणि अशोकदादा 11 संघाने 2 सामने केले आहेत, दोन्ही विजय त्या संघाने संपादित केलेले आहेत. ही ग्रुप B मधील स्थिती आपल्याला पॉईंट टेबलची पाहायला मिळते. अनुष्य येतोय 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये इथून 34 धावांची आवश्यकता, म्हणजे 17च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा कुठून काढावी लागतील ब्लू स्टार वडपे संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. गोलंदाज अनुष्य दूरवरच्या टोकाकडून बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. तर अनुष्याचा सामना केला फलंदाज विजय चंदने. इथे मात्र बॅट का किनारा लेकिन नसीब का सहारा आपण बघूया. डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे, काय घडले तिथे पाहावं लागेल.
11 चेंडूने 33 धावांची आवश्यकता आहे. रोहित बालेकडून भरपूर अपेक्षा असणार आहेत. इथे खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोलात आदरलेला वाईड यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही आणि आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलताना आपण पाहतोय. 10 चेंडूने 33 धावांची आवश्यकता आहे. आव्हान ठेवले गेले ते 64 धावांचं 64 लक्ष्याचा पाठलाग ब्लू स्टार वडवे संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दहा 33चं समीकरण. मिडविकेट इजरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, मात्र या फटक्याने आता काम बनणार नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 32 आणि इथून अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. मात्र इथून फक्त 9 चेंडूचा खेळ शेष आहे. 9 चेंडू आणि 32 धावा. हे समीकरण आता थोडंसं नव्हे तर खूपच अवघड बनतंय ते ब्लू स्टार वडपे या संघासाठी. इथून मात्र हवाई मार्गांचाच वापर करावा लागेल. हवाई फायर करावे लागतील. हायलाइट्स क्रिकेट खेळावं लागेल ब्लू स्टार वडपे संघाच्या फलंदाजांना. विजय चंद्रने यांनी आज खूपच निराशाजनक कामगिरी केली. या सामन्यामध्ये देखील त्याची बॅट तलपताना पाहायला मिळाली नाही. इथे या ब्लॉक हॉलमधला चेंडू फिन सेफमध्ये केलेला आहे फक्त एका धावेसाठी. धावसंख्या 33. 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथून 8 चेंडूचा खेळ शेष आहे. पूर्णपणे आपण पाहतोय पिछाडीवर सध्या फलंदाजी करताना ब्लू स्टार वडपे संघाने या सामन्यामध्ये फाडत जड 3 स्टार रॉयल संघाचं पाहायला मिळत आहे. इथे टॉपेज आणि सुरेख झेल पकडला जातोय आणि रोहित बालेची संपुष्टात इथे खेळली. रोहित बाले बॅक टू पॅव्हलियन. आयोजन आपण पाहत आहोत. फक्त एखादा चेंडूने दूर आता 3 स्टार रॉयल संघ विजयापासून. क्लीन बॉल, आणखीन एक दांडी गोल आणि अशा प्रकारे आज सामना जिंकला 3 स्टार रॉयल संघाने. अभिनंदन 3 स्टार रॉयल्स आणि हार्ड लक ब्लू स्टार वडपे. या सामन्यातील मॅन ऑफ मॅच कर बोलूया. घंटो काम मिनिटो में केलेल्या 7 चेंडूमध्ये 3 षटकार आणि 1 चौकाच्या मदतीने नाबादचं 24 धावांचं योगदान देणारा नयन ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. O2 संदेश पाटील भिवंडीकर. नक्कीच नयन याची ही चांगली कामगिरी पाहायला मिळाली या महत्त्वाच्या मॅचमध्ये. छोटा पॅकेट बडा धमाका आणि धमाकेदार परफॉर्मन्स नक्कीच नयनचं पाहायला मिळालं आणि ठरलं मॅन ऑफ द मॅच.